नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। सजीवातील जीवन प्रक्रिया यामध्ये भाग 1 यामध्ये आपण अर्धसूत्री विभाजन व सूत्री विभाजन हे अभ्यासलेलं आहे। आता आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 बघत आहोत। लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामध्ये आपण प्रजनन ही जीवन प्रक्रिया अभ्यासत आहोत। यामध्ये आपण मागील भागात अभ्यासले की युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय। प्रजनन जे आहे हे प्रजनन प्रामुख्याने 2 प्रकारे घडून येतं, अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन। तर अलैंगिक प्रजनन जे आहे यामध्ये युग्मक निर्मिती विना नवजात जीवनिर्मिती होऊ शकते। या अलैंगिक प्रजननामध्ये एकपेशीय सजीवांमध्ये घडून येणारे अलैंगिक प्रजनन आपण अभ्यासलेले आहे। यामध्ये आपण द्विविभाजन, बहुविभाजन व कलिकायन या पद्धतीने अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारख्या एकपेशीय सजीवांमध्ये कशा प्रकारे प्रजनन घडून येतं हे अभ्यासलेले आहे। आज आपण बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येणारे अलैंगिक प्रजनन अभ्यासणार आहोत। असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स। यामध्ये पहिला प्रकार आहे खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन। नावावरून आपल्या लक्षात येतं फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे। मग तुकड्या तुकड्याने प्रजनन घडून येतं आणि हे कशा प्रकारे घडून येतं ते आपण बघूया। अलैंगिक प्रजननाचा हा प्रकार आपल्याला बहुपेशीय सजीवांमध्ये आढळून येतो। आता तुकडे पडतात म्हणजेच काय होतं तर बघा, उदाहरणार्थ स्पायरोगायरा एक प्रकारचं शैवाल आहे। यामध्ये हा जो मुख्य स्पायरोगायरा आहे हा एक जो तंतू आहे, या तंतू म्हणजेच एक ह्याचं शरीर झालं। या तंतूचे तुकडे होतात बघा, असे 2 तुकडे झाले आणि प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो। उदाहरणार्थ शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन हा एक प्रकारचा स्पंज। या सजीवांमध्ये हे बहुपेशीय सजीव आहेत आणि यांच्यामध्ये खंडीभवन या प्रकाराने प्रजनन घडून येतं। सायकॉन जो आहे बघा, या ठिकाणी आपण आता स्पायरोगायराचं बघितलं। सायकॉन म्हणजे एक प्रकारचा स्पंज झाला। या स्पंजचे काय होतात बघा, अशा प्रकारे हा बघा एक लाईन्स ऑफ वीकनेस, हा एक तुकडा असा बाहेर पडतो। हे आहे न्यूक्लियस। तर या केंद्रकासहित हा तुकडा जो आहे हा बाजूला होतो। द पार्ट्स स्प्लिटेड अँड थ्रोन ऑफ फ्रॉम द पेरेंटल बॉडी। या जनक भागापासून या स्पंजचा हा तुकडा त्याच्या केंद्रकासहित बाजूला होतो आणि हळूहळू हा तुकडा एक नवजात सजीव म्हणून जगू लागतो। बघा, हा नवीन स्पॉन्ज म्हणजेच नवीन सायकॉनचा तुकडा तयार झालेला आहे। स्पायरोगायरा आपण बघितलं तर केंद्रकासहित त्याचं विभाजन होतं।
1चे 2, 2चे 4 अशा प्रकारे हे विभाजन होत जातं. तर स्पायरोगायराला ज्या वेळेला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूंची वेगाने वाढ होऊन त्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात. हे बघा, स्पायरोगायरामध्ये हा एक तंतू, त्याचे किती तुकडे झालेत बघा, 1 2 3 झाले, 3 तुकडे. हा प्रत्येक तुकडा आता त्याचा वाढीला लागलेला आहे, प्रत्येक तुकड्याची वाढ झालेली आहे. तर म्हणजेच काय, तर खंडीभवन हा एक अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे की जिथे जीवाणू एका नवीन तंतूमध्ये विभागला जातो आणि त्याची वाढ होत जाते. तर या मध्ये स्पायरोगायरामध्ये हे जे तंतू आहेत हे तंतू लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजित होतात, त्यांचे खंड पडतात आणि मग हा प्रत्येक तुकडा वाढून नवा तयार झालेला तुकडा एका नवीन स्पायरोगायरामध्ये वाढू लागतो. तर दुसरा प्रकार आहे पुनर्जनन, रिजनरेशन. बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येणारा हा दुसरा प्रकार म्हणजेच पुनर्जनन. पाल जी आहे, पालीला आपण मारायला गेल्यानंतर पाल काय करते, तर स्वतःची शेपटी तोडून टाकते. म्हणजेच काय, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती आपला शेपटीचा तुकडा तोडून घेते आणि कालांतराने बघा, लॉस्ट टेल या ठिकाणी दिसते तुम्हाला, हा तुकडा तुटलेला आहे. रिग्रोइंग टेल आफ्टर 4 वीक्स, साधारणतः 4 ते 5 आठवड्यानंतर हा जो तुटलेला तुकडा आहे हा परत वाढीस लागतो आणि साधारणपणे 22 आठवड्यानंतर या पालीला पुनश्च नवीन शेपटी आलेली आपल्याला आढळून येते. मग पुनर्जनन म्हणजे काय, तर अशी प्रक्रिया की ज्याद्वारे काही जीव त्यांचे हरवलेले किंवा विच्छेदित केलेले शरीराचे अवयव बदलतात किंवा पुन्हा निर्मित करतात, पुनर्जनित करतात. आता हा जो प्रकार आहे हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. मात्र प्लॅनेरिया हा एक बहुपेशीय सजीव आहे. या प्लॅनेरियामध्ये काय होतं बघा, रिजनरेशन ऑफ प्लॅनेरिया, द ॲबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू रिग्रो लॉस्ट पार्ट्स इज कॉल्ड रिजनरेशन. पण प्लॅनेरिया सारखा जो प्राणी आहे हा प्राणी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात. म्हणजेच काय, तर जवळची पेशी पटकन विभाजित करणे आणि त्या विघटनित अवयवाचे पुनर्जीवन करण्यास प्रारंभ करणे आणि प्रत्येक तुकडा बघा वाढायला लागतोय. तर स्वतःच्या शरीराचे हे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार होतो. बघा, या ठिकाणी शेपटी आहे पण त्याचं तोंड आणि बाकीचा शरीराचा भाग तयार झालेला आहे. हा मधलाच भाग आहे पण इथे पण पूर्ण तयार झालेला आहे. तर प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून नवजात प्राणी तयार केले जातात आणि यालाच पुनर्जनन असे म्हणतात. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा तिसरा प्रकार आहे मुकुलायन, बडिंग. आता आपण ईस्ट मधील बडिंग बघितलेला आहे. या ठिकाणी ईस्ट हा एकपेशीय सजीव आहे. यामधील आपण मुकुलायन किंवा कलिकायन म्हणजे बडिंग हा प्रकार बघितला. आता बहुपेशीय प्राणी, उदाहरणार्थ हायड्रा. आता हायड्रा हा एक बहुपेशीय प्राणी आहे. हा एक पूर्ण वाढ झालेला हायड्रा आहे. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला काय होतं बघा, पोषक वातावरण जेव्हा मिळतं त्यावेळेला त्याच्या शरीर भित्तिकेवर एका विशिष्ट ठिकाणी असा एक फुगवटा तयार होतो. हा फुगवटा म्हणजेच मुकुल होय. तर अशा प्रकारे पूर्ण वाढ झालेल्या हायड्राच्या शरीरावर एक मुकुल तयार होतो.
हळूहळू या मुकुलाची वाढ होते आणि त्याचे रूपांतर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला छोट्या हायड्रामध्ये होते. छोट्या हायड्राला पुन्हा आता हा जो हायड्रा प्राणी आहे या हायड्राची हे आहेत काय आहेत ही टेंटॅकल्स तंतुके आहेत ही बरोबर. तर ज्या वेळेला या छोट्या हायड्राची वाढ होते म्हणजेच त्याला मुख शरीर यासारखे जे अवयव निर्माण होतात त्यावेळेला हा हायड्रा पूर्ण जेव्हा वाढ होईल त्यावेळेला म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्या इतपत त्याची जेव्हा वाढ होते त्या वेळेला हा नवजात हायड्रा म्हणून स्वतंत्रपणे जीवन जगू लागतो. या ठिकाणी दिसतोय बघा स्वतंत्रपणे हा जीवन जगू लागतो. परंतु ज्या वेळेला हा हायड्रा छोटा असतो बघा ह्याच्याशी संलग्न आहे त्यावेळेला त्याचं पोषण या जनक हायड्राद्वारेच होत असतं आणि जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा हा मूळ हायड्रापासून म्हणजे जनक हायड्रापासून वेगळा होऊन स्वतंत्रपणे जीवन जगू लागतो. तर हायड्रा बघा या ठिकाणी एक मुकुल आला हळूहळू त्या मुकुलाची वाढ होते त्याला तोंड तंतुके जी आहेत ही निर्माण होतात टेंटॅकल्स येतात म्हणजेच काय होतो हा मुकुल लहान हायड्रामध्ये विकसित होतो आणि पूर्णतः परिपक्व झाल्यानंतर त्याचं शरीर म्हणजे मूळ शरीरापासून हा नवीन जो बड आहे हा वेगळा होऊन नवीन स्वतंत्र हायड्रा तयार होतो. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला बड आला मुकुल हळूहळू त्याची वाढ झाली आणि हा नवीन हायड्रा तयार झालेला आहे. शाकीय प्रजनन बहुपेशीय सजीवांमधील पुढचा प्रजननाचा प्रकार आहे शाकीय प्रजनन व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. बटाटा कांदा हळद आले सुरण यासारख्या वनस्पतींमध्ये आपण बघितलं असेल की मूळ खोड मुकुल यासारख्या अवयवांच्या मदतीने नवीन झाड तयार होते. तर वनस्पतींमध्ये अशा प्रकारे मूळ खोड पान मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. पानफुटी ब्रायोफायलम या वनस्पतीवर पानाच्या कडेला अशा प्रकारे आपल्याला मुकुल आढळून येतात आणि या मुकुलांच्या म्हणजे कडांवर असलेल्या या मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. म्हणजेच या ठिकाणी या कडांवर असलेल्या मुकुलापासून नवीन झाड तयार होऊ शकते. बटाट्याच्या या असणारे जे आपल्याला पांढऱ्या रंगाचे कोंब दिसून येतात म्हणजेच त्या डोळ्यांच्या खोबणीतून बाहेर पडणारे ते पांढरे कोंब आणि त्यानंतर म्हणजेच हे बर्ड्स आणि त्यातून तयार होणारा हा हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच नवीन झाड. तर बटाट्यावर या मुकुलाच्या सहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बटाटा हे खोड आहे. जरी ते जमिनीत उगवत असले तरी सुद्धा ते काय आहे एक भूमिगत खोड आहे आणि या खोडापासूनच काय होतं तर बटाट्यावर हे जे आपल्याला मुकुल दिसतात त्यापासून शाकीय प्रजनन केले जाते. तर कांदा सुरण आले यासारख्या सुद्धा भूमिगत खोडांमध्ये मुकुलाच्या सहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. आलं आहे बघा आल्यावर असणारे हे नोड्स आणि त्यातून बाहेर पडणारे हे नवीन स्टेम म्हणजेच झाड. तसंच कांद्या आले सुरण बटाटा यामध्ये अशा प्रकारे मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन होते.
तर काही वनस्पतींमध्ये उदाहरणार्थ गाजर, मुळा, रताळे यामध्ये मुळांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. रताळं आपण काही दिवस अशा प्रकारे ठेवलं तर आपल्याला त्याला अशा प्रकारे मोड येऊन त्यापासून नवीन झाड तयार झालेले दिसून येते. तर रताळे, मुळा, गाजर यामध्ये शाकीय प्रजनन घडून येते. मुळांच्या मदतीने हे प्रजनन घडून येते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतींमध्ये त्यांच्या पेरावर हे मुकुल असतात आणि त्या मुकुलांच्या सहाय्याने या वनस्पतींमध्ये प्रजनन घडून येते. तर या मुकुलांच्या सहाय्याने नवीन वनस्पती तयार होऊ शकते. पुढचा प्रकार आहे बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. भाकरीचा तुकडा काही दिवस असाच राहिला तर त्या भाकरीच्या तुकड्यावर आपल्याला हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचे तंतू आढळून येतात. हे आहे बुरशी किंवा म्युकर. तर या म्युकरचं शरीर जे आहे हे तंतुमय असते. आपल्याला तंतू अनेक आढळून असतात आणि हे तंतू जेव्हा वाढतात तेव्हा काही तंतू उभे वाढतात आणि त्यांच्या टोकाशी बीजाणूधानी तयार होते. या बीजाणूधानीमध्ये असंख्य बीजाणू त्यांची बीजाणूंची निर्मिती होत असते. ओलसर उबदार जागी हे बीजाणू रुजतात आणि त्यापासून हे नवीन कवकजाल तयार होते. ज्या वेळेला ही बीजाणूधानी फुटते त्यावेळेला हे असंख्य बीजाणू हवेमध्ये पसरतात आणि पुन्हा त्यांना जेव्हा अनुकूल अशी जागा आढळते त्या ठिकाणी हे बीजाणू पुन्हा वाढू लागतात आणि अशा प्रकारे म्युकरमध्ये बीजाणू निर्मितीच्या सहाय्याने अलैंगिक प्रजनन घडून येते. आता अलैंगिक प्रजनन कशा कशा प्रकारे घडून येतं हे आपण बघितलं. आता आपण वळणार आहोत लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. लैंगिक प्रजनन हे कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. लक्षात ठेवा, लैंगिक प्रजननासाठी दोन जनक पेशींची आवश्यकता असते आणि या जनक पेशी म्हणजेच स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक होत. तर मेल अँड फिमेल. पुंयुग्मक व स्त्रीयुग्मक या दोन जनक पेशींच्या सहाय्याने होणारे प्रजनन म्हणजेच लैंगिक प्रजनन होय. या लैंगिक प्रजननामध्ये प्रामुख्याने घडून येणाऱ्या प्रक्रिया, लैंगिक प्रजननातील पहिली प्रक्रिया युग्मक निर्मिती. आता युग्मक निर्मितीमध्ये जी गुणसूत्रे असतात या गुणसूत्रांचं विभाजन होतं. बघा या ठिकाणी ह्यूमन सेक्स सेल किती आहेत 46 आणि या 46 गुणसूत्रांचं विभाजन होतं. किती झाली आहेत बघा 23 आणि अशा प्रकारे पेशी विभाजन जे आहे या पेशी विभाजनाने या ठिकाणी गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि एक गुणी या ठिकाणी आपल्याला युग्मक तयार झालेले दिसून येतात. अर्धगुणी युग्मकांची या ठिकाणी निर्मिती होते. तर युग्मक निर्मितीमध्ये कशा प्रकारे प्रजनन घडून येतं बघा. तर पेशी विभाजनाचा हा एक प्रकार ज्याद्वारे युग्मक पेशींची निर्मिती होते आणि ही प्रक्रिया प्रजनन पेशीतच घडून येते. जनक पेशी या ज्या द्विगुणी असतात त्यांचं अर्धगुणसूत्री विभाजन होतं. त्यामुळे या ठिकाणी NN त्यांची संख्या बघा काय होते, अर्धगुणसूत्री विभाजनाने त्यांची संख्या निम्मी होते आणि हे अर्धगुणी युग्मक निर्माण होतात. या अर्धगुणी युग्मकांची पुन्हा परत गुणसूत्री विभाजन होऊन या ठिकाणी आपल्याला तयार होणाऱ्या या ज्या पेशी आढळून येतात. तर अशा प्रकारे या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते आणि त्यामुळे या जनक पेशी या
एकगुणी असतात. हे जे युग्मक जे आहेत हे अर्धगुणी आहेत बघा, आणि या जनक पेशी एकगुणी म्हणजेच हॅप्लॉइड अशा असतात. आता एकगुणित अर्धसूत्री विभाजनामुळे गुणसूत्रांची संख्या बघा या ठिकाणी कशी होते, निम्मी होते, आणि अर्धगुणी युग्मकांची ही निर्मिती होते. गुणसूत्र विभागली गेली. लैंगिक प्रजननातील पुढचा प्रकार आहे फलन, फर्टिलायझेशन. या प्रक्रियेत पुयुग्मक व स्त्रीयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होतो, आणि बघा पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक हे दोन एकगुणी या पेशी आहेत. यांचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची म्हणजेच झायगोटची निर्मिती होते. म्हणजे पुयुग्मक व स्त्रीयुग्मक हे एकत्र येतात आणि तयार होतो झायगोट. आता हे काय आहेत बघा, पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक हे एकगुणी असतात, हॅप्लॉइड असतात, आणि त्यांच्यापासून तयार होणारा हा झायगोट जो आहे, हा युग्मनज जो आहे, हा डिप्लॉइड असतो. तर एकगुणी स्त्रीयुग्मक आणि एकगुणी पुयुग्मक या पेशींचा संयोग होऊन द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते, आणि या प्रक्रियेला फलन असे म्हणतात, फर्टिलायझेशन. या तयार होणारा हा जो युग्मनज आहे, हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन एक भ्रूण तयार होतो, आणि बघा अंडपेशी आणि शुक्रपेशी याच्यापासून तयार झालेला हा झायगोट. तर या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकांचा सहभाग असतो. तर नरजनकाचे पुयुग्मक आणि मादीजनकाचे स्त्रीयुग्मक, अंड हे मादीजनकाचं आहे स्त्रीयुग्मक हा, आणि हा आहे नरजनकाचा पुयुग्मक, यांचा संयोग होऊन तयार होणारा हा नवीन जीव. कालांतराने हा जो भ्रूण तयार होतो, या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. तयार होणाऱ्या या जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. तुम्हाला क्रोमोझोम्स दिसत आहेत बघा, ही आहेत लाल आणि पांढरी, ही पण दिसत आहेत या ठिकाणी, ही दिसत आहेत याच्यातली, म्हणजेच मादी पेशीतली ही दिसून येत आहेत, तसंच नर पेशीतली दिसून येतात. तर हा जो युग्मनज आहे याच्याकडे दोन्ही जनकांची जनुके असतात, आणि म्हणून तयार होणारा हा जो नवीन जीव आहे बघा, XX आणि XY, तर ही दोन्ही प्रकारची जनुके म्हणजे क्रोमोझोम्स या ठिकाणी आहेत, आणि अशा प्रकारे तयार होणारा हा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत नरपेशी किंवा मादीपेशी म्हणजे जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म हे जनकांपेक्षा वेगळेही असू शकतात. तर सजीवामध्ये ही विविधता या जननिक परिवर्तनामुळे दिसून येते. काही वेळेला आपल्याला सजीवांमध्ये विविधता आढळून येते, आणि ही विविधता प्रामुख्याने या जननिक परिवर्तनामुळे दिसून येते. ही विविधता सजीवाला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास तसेच आपले अस्तित्व टिकविण्यास मदत करते, आणि त्यामुळेच वनस्पती व प्राणी हे नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. थोडक्यात आज आपण काय शिकलो? बहुपेशीय सजीवांमध्ये होणारे अलैंगिक प्रजनन आपण बघितलं. पहिला प्रकार होता खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन. यामध्ये आपण बघितलं की स्पायरोगायराच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी तो खंडीभवन करतो. तर उदाहरण आहे शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन हा स्पंज, याच्यामध्ये खंडीभवन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येते. दुसरा प्रकार आपण बघितला पुनर्जनन. स्वतःच्या शरीराचे
तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करणे. उदाहरणार्थ प्लॅनेरिया. तिसरा प्रकार आहे मुकुलायन बडिंग. हायड्रा सारखा प्राणी जेव्हा त्याला पोषक वातावरण मिळतं त्यावेळेला त्याच्या शरीरभित्तिकेवर पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकुल तयार होतो. मुकुलाची वाढ होते. जेव्हा तो वाढ पूर्ण होते आणि त्यावेळेला म्हणजे स्वतःचं जीवन तो स्वतंत्रपणे जगू लागेल अशापर्यंत त्याची वाढ झाल्यानंतर त्याचं रूपांतर एका नवजात सजीवामध्ये नवजात हायड्रामध्ये होतं. पुढचा प्रकार शाकीय प्रजनन. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणारे प्रजनन म्हणजे शाकीय प्रजनन. यामध्ये बटाट्यावर मुकुलांच्या सहाय्याने होणारं प्रजनन, पानफुटीच्या पानांच्या कडावर असलेले मुकुल, ऊस, गवत यासारख्या वनस्पतींमध्ये त्यांच्या पेरांवर असलेले मुकुल, तर गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये मुळांमार्फत होणारे प्रजनन. पुढचा प्रकार आपण बघितला बीजाणू निर्मिती. म्युकर सारख्या कवकामध्ये बीजाणूधानीमध्ये बीजाणूची निर्मिती झाल्यानंतर ती फुटते. परिपक्व झाल्यानंतर ती फुटते. बीजाणू बाहेर पडतात आणि ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजून पुन्हा नवीन कवकजाल तयार होते. उदाहरणार्थ म्युकर. बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येणारे अलैंगिक प्रजनन आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण वनस्पतींमध्ये घडून येणारे लैंगिक प्रजनन कशा प्रकारे घडून येते याचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. थँक्यू. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी PMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.